राज्य में नई सरकार स्थापना से पहले ही विरोधियों ने सरकार को घेरना शुरू कर दिया है। नागपुर में बोलते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने सरकार बनने से पहले सत्ता के लिए जारी रस्सी खींच को लेकर निशाना साधा। साथ ही पटोले ने बीजेपी के ज्येष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार द्वारा लाड़की बहन योजना पर दिए बयान पर भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। ही ज्या उमेदवाराला दिली त्या उमेदवाराला गेली नाही आणि हे दुसऱ्या उमेदवाराला गेलेली आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांचा आहे। जवळपास 2500 मतदानाचं गाव हे आहे। आता 2500 मतदानाच्या गावाच्या लोकांचं या पद्धतीचं मत असेल, महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे आणि सरकारने काल ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या मताचा अधिकारापासूनच त्यांना दूर ठेवण्याचा जो प्रयत्न केला, पोलिसांच्या दबावाखाली 144 कलम लावून जमावबंदीचा आदेश त्या ठिकाणी लावले आणि त्यांना कारवाई करण्याची भीती दाखवली। त्यांचे सगळे बायलेट आणि त्यांचे सगळे त्या पेट्या सगळ्या तिथून उचलून नेल्या गेल्या। हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या रूपाने एक ठोकशाही या हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का, हा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे। त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरची चर्चा होणं गरजेचं आहे। हे प्रत्येक पक्षाचा गटनेता होणार, हे चालत राहणार ही एक पद्धत आहेच। पण एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आहे की लोकांच्या मताचा अधिकार हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा आहे। पण तोच अधिकार अबाधित आहे की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या निमित्तानं देशपातळीवर याच्यावर होते। कालच्या मार्कंडवाडीच्या प्रयत्नांमुळे देश हल्ला, अनेक नॅशनल चॅनलनी याच्यावर डिबेट आणले, याच्यावरही चर्चा झाली आणि जे पोलिसांच्याच माध्यमातून त्यांचं मत म्हणजे त्यांचं बूथ कॅप्चरिंगचं जे काम काल पोलिसांच्या माध्यमातून सरकारने करवलं, हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे। त्यामुळे हे लोकांच्या मनातलं सरकार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। भाताची परीक्षा एका सीतावरून केली जाते, तशीच परिस्थिती आज